छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही परकीय व्यक्तींनी शिवाजी राजांना प्रत्यक्ष पाहिले होते. यातील काही जणांनी त्या भेटीचे वर्णन लिहून ठेवले आहे. या सर्व नोंदीमध्ये एका इंग्रज व्यक्तीच्या डायरीमध्ये एक महत्त्वाची नोंद आढळते. व्यक्तीचे नाव हेनरी ऑक्झेंटन. 6 जून 1674 हा तमाम मराठ्यांसाठी स्वाभिमानाचा दिवस. रायगड किल्ल्यावर शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतीची अधिकृत घोषणा झाली. या प्रसंगी तमाम भारतातील छोट्या-मोठ्या राजवाड्याचे प्रतिनिधी शिवाजी महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी रायगडावर उपस्थित होते. ऑक्झेंटन सुद्धा यासमयी रायगडावर होता. शिवाजी महाराज आणि इंग्रजांमध्ये कित्येक वर्षापासून तहाच्या वाटाघाटी सुरू होत्या. कोकणाच्या प्रदेशात व्यापार वाढवणे, राजापूरच्या वाखरीत मराठ्यांच्या सैन्यामुळे झालेले नुकसान भरून काढणे, नव्या सवलती मिळवणे, पूर्ण झालेल्या तहावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करून घेणे, नवीन मागण्या कायमस्वरूपी मंजूर होतील अशा व्यवस्था करणे, स्वराज्यात आपले इंग्रजांचे चलन चालवण्यासाठी परवानगी मिळवणे आणि अनेक अशा मागण्या होत्या. आपल्याला हव्या त्या गोष्टी पदरात पाडून घेता येतील ह्या हेतूने इंग्रजांच्या वाखरीतून हेनरी ऑक्झेंटनची रायगडावर रवानगी झाली. दुभाषी म्हणून नारायण शेणवी याच्या सोबत देण्यात आले. 24 मार्च 1674 रोजी ऑक्झेंटन आणि नारायण शेणवी गडाच्या पायथ्याला येऊन पोहोचले. काही दिवसांनी तहाच्या अटीवर दोन्ही बाजूंनी शिक्कामोर्तब झाला. ही आनंदाची बातमी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरपर्यंत पोहोचवण्यासाठी नारायण शेणवीने एक पत्र लिहिले. येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करून घेण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराज तयारी करत आहे. सोने, हिरे यांनी जडवलेले भव्य सिंहासन तयार होत आहे. असंख्य विद्वानांना निमंत्रण जाईल. रायगडावर फार मोठ्या प्रमाणात दानधर्म होईल. आता ऑक्झेंटन सोबत शिवाजीकरता चांगला नजराणा पाठवा. अरबी घोडा वगैरे न झाडता राज्याभिषेकासमयी धारण करण्याजोगी मौल्यवान रत्ने पाठवावीत. नजराणा 1000-1200 रुपयांचा पाठवावा. सदर पत्र इथे देण्याचे कारण म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासमयी नारायण शेणवी याने केलेली मागणी इंग्रजांच्या वखारीतून मंजूर झाली. शिवाजी महाराजांसोबतच होणाऱ्या तहाच्या वाटाघाटी संपल्यानंतर एक नजराणा राज्याभिषेकावेळी नजर करण्याची जबाबदारी हेनरी आणि नारायण शेणवी यांच्यावरच आली. या हेनरीला डायरी लिहिण्याची सवय होती. रायगडावर झालेल्या एका ऐतिहासिक वकिलीचे त्याने प्रतिनिधित्व केले. त्यांच्या डायरीमध्ये केलेल्या नोंदीवरून शिवाजी महाराज, रायगड, राज्याभिषेक उत्सव आणि मराठ्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रकाश पडला. या समकालीन ऐतिहासिक नोंदी आपल्यासमोर येण्यासाठी नारायण शेणवीने हे पत्र कारणीभूत ठरवले. शेणवीच्या सांगण्यावरून 6 मोते, 3 अंगठ्या, 1 शिरपेच, 2 सालंकड्या अशी एकूण 3314 रुपयांची खरेदी सुरतून करण्यात आली. या जोडगोळीची शिवाजी महाराजांसोबत पहिली भेट झाली ती म्हणजे 26 मे 1674 रोजी. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना काही मौल्यवान भेटवस्तू नजराणा म्हणून त्यांनी अर्पण केल्या. त्यांची राहण्याची व्यवस्था भवानी टोक्याच्या जवळ एका इमारतीत केली होती. 13 जूनपर्यंत हेनरी रायगडावर होता. कलमांच्या तहावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यावर तो गडाखाली उतरला. राज्याभिषेकासारख्या एका मोठ्या महत्त्वाच्या मंगल सोहळा साजरा होत असतानाही शिवाजी महाराजांचे स्वराज्याकडे पुरेपूर लक्ष होते हे याच्यावरून समजते. एवढ्या धामधुमीत सुद्धा शिवाजी महाराजांनी इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या आणि आपल्या हवा तसा तह इंग्रजांना मान्य करण्यात भाग पाडले.